सगळ्यात पहिल्यांदा तुमचे खूप खूप स्वागत. 16 जून हा जागतिक घरकामगार दिवस असल्या कारणाने प्रत्येक वर्षी ठाण्यामध्ये आणि ऑल महाराष्ट्रामध्ये घरकामगार दिवस, ऑल महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा ऑल इंडियामध्ये घरकामगार दिवस साजरा केला जातो. आणि त्यानिमित्ताने आजची ही पत्रकार परिषद राष्ट्रीय घरकामगार चळवळ आणि महाराष्ट्र राज्य युनियन यांच्या सौजन्याने बोलवलेली आहे. तर महिलांचे जे विषय आहेत कामाच्या संबंधात, तो आत्ताच नुकताच सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आलेली आहे की घरकामगारांसाठी केंद्रीय कायदा व्हायला पाहिजे म्हणून. तर त्या निमित्ताने आम्ही सुप्रीम कोर्टाचे पण आभार मानतो आणि लवकरात लवकर म्हणजे 6 महिन्याच्या आत ते कायदा करावा अशी विनंती करतोय. आणि घरकामगार बायकांनी सुप्रीम कोर्टाला शुभेच्छा पण दिल्यात. आणि 16 जूनला म्हणजे ही पत्रकार परिषद संपल्यानंतर 16 जूनला शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर आम्ही मानवी साखळी पण करणार आहोत. तर त्या मानवी साखळीद्वारे आम्ही संदेश देणार आहोत की घरकामगार पण कामगार आहेत आणि आणि त्यांना पण कामगारांचा दर्जा भेटायला पाहिजे. तर त्यानिमित्ताने आजची पत्रकार परिषद आहे. तर पुढील प्रस्तावना म्हणजे पत्रकार परिषदेबद्दलची माहिती आमचे ज्येष्ठ ज्ञानेश पाटील देतील. मी ज्ञानेश पाटील, राष्ट्रीय घरकामगार चळवळीचा समन्वयक आहे, राज्य समन्वयक. आणि तुम्हाला रेखाने म्हटल्याप्रमाणे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. हा दिवस खूप महत्त्वाचा ह्यासाठी ठरला ह्या वर्षी की ह्या वर्षी 29 जानेवारी 2025ला एका फौजदारी खटल्याच्या निमित्ताने, म्हणजे खरं तर ती फौजदारी केस होती. उत्तराखंड राज्यामध्ये स्थलांतरित आदिवासी घरकामगार महिलेचं ज्या प्रकारे एजन्सीद्वारे उत्पीडन आणि शोषण झालं, त्याच्यामध्ये उत्तराखंड सरकारने एक त्याच्या संबंधित जे आरोपपत्र दाखल केलं ते सरकारी शास्त्रज्ञ होते. आणि त्यांनी ज्या प्रकारे त्या महिलेला 1 महिना डांबून ठेवलं, त्यामुळे सुमोटो पद्धतीने उत्तराखंड सरकारने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आणि ती नंतर केस चढत्या क्रमाने सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचली. आणि सर्वोच्च न्यायालयात ती पोचल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ही आली की नेमकं घडलं कशातनं. तेव्हा मग एकंदरीत घरकामगारांच्या साठी कोणकोणत्या प्रकारचे, म्हणजे न्यायमूर्ती भुयान आणि न्यायमूर्ती चंद्रचूड या दोघांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला की घडते कशामुळे. तर त्यांच्या लक्षात आलं की कोणतेही कायदेशीर संरक्षण घरकामगारांना नाही. आणि त्याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 1959 पासून ते 1923 पर्यंत, म्हणजे 1959 पासून बिलं मांडली गेली आहेत, विरोधी पक्षाकडनं मांडली गेली आहेत, खाजगी बिलं मांडली गेली आहेत. असं असतानासुद्धा त्यांचा पूर्ण ढुंडोळा न्यायालयाने घेतला. आणि न्यायालयाच्या असं लक्षात आलं की आत्ताच्या हे सगळं घडतं आहे ते कायदेशीर संरक्षण नसल्यामुळे घडतं आहे. मग न्यायालयाने केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाला सांगितलं की तुम्ही काम करा, तुम्ही 6 महिन्याच्या आत एक तुमच्या नेतृत्वाखाली महिला आणि बालकल्याण मंत्रालय, त्यानंतर विधी आणि न्याय मंत्रालय आणि सामाजिक न्याय मंत्रालय यांच्या वतीने तुम्ही एक समिती स्थापन करा आणि ती समितीचा अहवाल 6 महिन्यात जाहीर करा. आता ही समिती स्थापन होऊन आता ती मुदत 26 जुलैला संपते 6 महिन्याची. त्यामुळे आत्ता तातडी ही निर्माण झालेली आहे की आत्ता अधिवेशन चालू होईल जुलैमध्ये. त्यामुळे जुलै अधिवेशनामध्ये समिती स्थापन करून अहवाल पार्लमेंटसमोर आला पाहिजे. त्याचं जे त्या बाबतीतला आग्रह आम्ही देशभर घेतो आहे, म्हणजे फक्त इथे नाही घेत आहोत. आज अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा रेखाने सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम वेगवेगळे आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाला धरून हे देशभर होणार. आणि आम्ही जवळजवळ 17 राज्यामध्ये काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये काम करतो. तर ह्या निमित्ताने आम्ही ते पोचवू इच्छितो आहे की आत्ता जो तुम्ही ILO कन्व्हेन्शनमध्ये भारत सरकारने जे मान्य केलं आहे, अनुमती दर्शवली आहे की घरकाम हे काम आहे आणि घरकाम हा कामगार आहे, तर त्या आधारे तुम्हाला ILO पण तुम्ही कबूल केलं होतं की आम्ही केंद्रीय कायद्याची निर्मिती करू. आता सर्वोच्च न्यायालय बोलतं आहे तुम्हाला केंद्रीय कायदा करण्याची गरज आहे. अशा पार्श्वभूमीवरती तुम्ही ते डील करणं हे बरोबर ठरणार नाही. त्यामुळे घरकामगार महिलांना तुम्ही आता एक कायदेशीर संरक्षणाच्या चौकटीत बसवावंच लागेल आणि त्याची वाट निर्माण झालेली आहे. तिसरा प्रमुख मुद्दा असा होतो सर की आपल्याकडे, म्हणजे खरं तर ILO कन्व्हेन्शन 2010ला झालं, पण आपल्याकडे भारतामध्ये प्रथमच आपल्या राज्य सरकारने 2008ला घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा आणला, पण तो वेलफेअर काही स्कीम देणारा कायदा आहे. आता ह्या निमित्ताने असं झालं आहे की आम्ही असं राज्य शासनाला सुचवतो ह्या दिवशी की तुम्हाला आता स्वतः सर्वोच्च न्यायालय सांगतं आहे
की ह्या कामगारांना कायदेशीर संरक्षणाचे म्हणजे तिचं किमान वेतन, तिचं आरोग्य विमा, तिचं निवृत्ती वेतन हे ठरलं पाहिजे असं सर्वोच्च न्यायालय सांगत आहे आता. त्यामुळे तुमच्या कायद्यामध्ये एक धोरणात्मक बदल करण्याची आणि कायद्यामध्ये अमेंडमेंट सुधारणा करण्याची, कल्याणकारी कायदा आहे तो कामगार हक्कादारी कायदा करण्याची वेळ निर्माण झालेली आहे. तर तुम्ही तो एक पुढाकार स्वतः घ्यावा. अशा प्रकारचं एक रेकमेंडेशन माननीय आमदारांनी आपल्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या केंद्रीय कामगार मंत्र्यांना करावं असं एक मोहीम आम्ही चालू करतो. म्हणजे एका बाजूला मान्य खासदारांनी, आपल्या राज्यात जवळ 45 खासदार आहेत, आपल्या खासदारांनी एक रेकमेंडेशन श्रम आणि रोजगार मंत्रालयाला करावं की बाबा अशा प्रकारचा कायदा होतोय आणि तो कायदा करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. त्याला गती देण्याच्या अंगाने तुम्ही शिफारस माननीय श्रम आणि रोजगार मंत्री यांना करा. हा तिसरा टप्पा. चौथा टप्पा ह्यामध्ये महत्त्वाचा बनतो की आजच्या घडीला, आज म्हणजे ठीक आहे ह्या सगळ्या प्रक्रियेला एक वेळ लागेल, पण आजच्या घडीला तातडीने करण्याची गोष्ट काय आहे तर हा जो तुमच्यासमोर आम्ही तुम्हाला नंतर ते हे करू, आपला महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा आहे त्याच्यामध्ये स्पष्टप्रमाणे कलम 10 असं म्हटलेलं आहे की घरकामगार बाईला मुलांना शिष्यवृत्ती द्यायची आहे. घरकामगार बाईला अपघात झाला तर अपघात विम्याचा आणि आजारपणाचा खर्च द्यायचा आहे. तिच्या कुटुंबातल्या आजारपणाचा आणि ह्याचा पूर्ण खर्च म्हणजे आरोग्य विमा टाईपचं एक योजना बनवायची आहे. ह्या तिन्ही योजना प्रत्यक्षामध्ये आज गुंडाळून ठेवलेल्या आहेत. शिष्यवृत्ती नाही आहे, अपघात विमा नाही आहे, आजारपणाचा खर्च नाही आहे, कुटुंबाच्या आजारपणाचा खर्च नाही आहे. अशा प्रकारे एक ज्याला म्हणतात ना म्हणजे कायद्याचंच अवमूल्यन आपल्या घरेलू कामगार कल्याण मंडळाकडनं होतं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, हे घरेलू कामगार कल्याण मंडळ हे जिल्हावार स्वतंत्र घरेलू कामगार कल्याण मंडळ असलं पाहिजे. आज त्याचा कारभार नेमका कामगार आयुक्त कार्यालयाकडे दिलेला आहे राज्यभर. तर ते बरोबर नाही आहे. कायदा असं म्हणतो की जिल्हावार घरेलू कामगार कल्याण मंडळ स्थापन झाली पाहिजेत, त्याची स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे, व्यवस्थापन असलं पाहिजे, स्टाफ असला पाहिजे, त्याचा निधी असला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त ती अख्खा बोजा तुम्ही आयुक्त कार्यालयात टाकताय आणि त्यांना असं वाटतं की मग हे आमचं कुठे काम आहे, आम्ही तर लेबर बाकीच्या शॉप आणि एस्टॅब्लिशमेंटच्या अंगाने ज्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे आहोत. तर त्यामुळे एक दुजाभाव, एक कामाबद्दलचं घरकामगार बाईबद्दलचं एक ज्याला आपण असं म्हणू की अनावश्यक जबाबदारी अंगावर पडल्यासारखी जी भावना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये चालली आहे, तर तिला एक रोख बसू शकतो जेव्हा प्रत्यक्ष जिल्हावार घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना होईल. आणि आमची तुम्हामार्फत अशी विनंती आहे की हे 2 मुद्दे प्रामुख्याने, एक म्हणजे असा की आपला प्रत्यक्ष कायदा जो आहे 2008चा तो सांगतो की कलम 10 प्रमाणे घरकामगार बाईच्या मुलांना शिष्यवृत्ती द्यायची आहे. त्यानंतर त्याच कायद्याच्या कलम 10 पोटकलमामध्ये सांगतं आहे की घरकामगार बाईच्या अपघात विम्याचा खर्च आणि तिचा उपचाराचा खर्च सगळं द्यायचं आहे, म्हणजे नुकसान भरपाई पण द्यायची आहे आणि उपचार पण करायचा आहे. तिसरं सांगतो की तिच्या कुटुंबाच्या आजारपणाचा आणि सगळ्या ह्याचा खर्च तुम्ही उचलायचा आहे, कायद्याने उचलायचा आहे. तर त्यामुळे ह्या प्रायोरिटी आहेत. आणि निवृत्ती वेतन, किमान वेतन, त्यानंतरचं आरोग्य विमा संरक्षण ह्या कायदेशीर बाजूची तरतूद होण्याच्या अंगाने आपल्या कायद्यामध्ये आता अमेंडमेंटची वेळ आलेली आहे. ज्या अमेंडमेंटला सर्वोच्च न्यायालयाने एक ज्याला म्हणतात चालना दिलेली आहे की आम्हीच सांगतोय की आता ह्यांच्यासाठी एक कामगार हक्कादारी देणारा कायदा करा. तर ही एक सगळ्यात आनंदाची म्हणजे आमच्यासाठी, म्हणजे आम्ही आता काय म्हणू शकू की सर्वोच्च न्यायालयाचे आभार. त्यानंतर हा प्रश्न ज्या पद्धतीने तुम्ही मनावर घेऊन तुम्ही इथे उपसरायला एवढं म्हणजे गांभीर्य त्याचं दाखवलं, त्यावर तुमचे आभार, कारण ते शासनाकडे आणि जनतेमध्ये तुमच्यामार्फत जाणार आहे. त्यामुळे आजच्या आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त जे काय आमचं म्हणणं आहे ते आम्ही मांडलेलं आहे. आणि ताई आमच्या काही मुद्दे सांगतील कारण त्या प्रत्यक्ष घरकामगार आहेत. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. पहिलं माझं नाव सांगते. मी सुनंदा प्रभाकर गुंजाळ ठाण्यावरून बोलते आणि महाराष्ट्र घरकामगार युनियनच्या पदावर आहे. मी खजिनदार आज 3 वर्षे झाले, म्हणजे 2008पासून मी घरकामगार युनियनमध्ये आहे आणि 2011पासून मी पदावर आहे, कार्यकर्ते होते आणि आता मी 3 वर्षे झाली खजिनदारच्या पोस्टवर आहे. तर पहिलं मी सर्वांचं पत्रकार परिषदमध्ये मान्यवरांचं सर्वांचं आणि सर्वोच्च न्यायालयाचं अधिकाऱ्यांचं आभार मानते, कारण त्यांनी आमच्या आदेश लागू करायला सांगितलेले, म्हणून सर्वांचे मी आभार मानते. आणि आमच्या जे हे आहेत मागण्या आहेत, म्हणजे घरकामगार
अं, हे पेन्शन योजना, अपघात विमा आणि ज्येष्ठ नागरिकांची मदत आणि परत म्हणजे शिष्यवृत्ती आणि ज्यांना घरं नाही त्या घरांसाठी म्हणजे मदत करणं की म्हणजे कमीत कमी थोडंफार किमतीचं घरकामगार महिलांना द्यावं, कारण त्या महिला आमच्या महाराष्ट्रातल्या घरकाम करतात, कारण त्यांना भाडंही परवडत नाही आहे. 5,000 6,000 भाडं गेल्यावर त्या मुलांना सांभाळतील की कोणाला समजते. आणि परिवक्ता ज्याला कोणाचं यादा उदाहरणार्थ मी एकटी आहे, म्हणजे मी भावाभावांकडे राहते. आज माझं डोळ्यांचं ऑपरेशन आहे, मी 63 वर्षाची आहे. आज मला कोणाचा आधार नाही. अशा महिलांना आणि ज्या विधवा महिलांना आणि ज्या ज्येष्ठ नागरिक आहे 60 वर्ष, त्यांना सरकारने काहीतरी कायदा करावा. अपघात विमा, पेन्शन योजना एवढं आमच्या मागण्या आहेत. आणि घरकामगार ज्या महिला आहेत त्यांना घराची काहीतरी सोय करावी, जेणेकरून आमच्या महिला 500 रुपये तर ते ह्याच्यामधून भरतील. पण कमीत कमी 10 बाय 10चं छोटंसं घर दिलं त्यांच्या नावावर तर त्या खुशीमध्ये राहतील. आणि सरकारने जर एवढ्या आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मी सरकारचे खूप खूप धन्यवाद करते. कारण आणि 2008 पासून माझं हेच स्वप्न आहे. तर सरकारने आम्हाला 3 तरी मागण्या द्यावं. एक घर, अपघात विमा आणि पेन्शन योजना. म्हणजे आम्ही आता 60 वर्ष झालो, रिटायर होणार, आम्ही तब्येतने आमची बरोबर नसते, तर सरकारने आम्हाला काहीतरी पेन्शन योजना, जसं संघटित कामगारांना पेन्शन आहे तसं आम्हाला पुन्हा फुलाची पाकळी द्यावं. आणि विधवांना, जे परिवक्ता आहेत ज्येष्ठ नागरिकांना, त्यांना काहीतरी थोडी मदत करावी. म्हणजे कायमस्वरूपी करावी, असं नाही की 2 वर्ष आणि 6 महिने, कायमस्वरूपी करावी. हेच आमची मागणी आहे. धन्यवाद. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. महाराष्ट्र घरकामगार युनियनच्या महिलांच्या तर्फे मी बोलते आहे. धन्यवाद. मी भाईंदरवरून आले. माझं नाव पुष्पा आहे. मी 2007 पासून या संघटनेमध्ये काम करते, सोशल वर्कर म्हणून. आणि 16 जून आम्ही महिला साजरा करतो. आमचा हेच प्रश्न आहे की हर महिलांना सरकार जरा सपोर्ट करावा. ज्याला कोणी नाही, त्यांना घरं नाही, हेच आमची मागणी आहेत. पेन्शन, जीवनचा विमा एवढंच आम्हाला पाहिजे. बाकी आम्ही काही हे केलेलं नाही आहे सरकारकडे. आम्ही 2007 पासून लढतो. आमची मागणी कोणच स्वीकारत नाही आहे. नमस्कार, माझं नाव अन्नपूर्णा सत्यनारायण भुंबे. मी ठाणे कोपरी इथून आलेली आहे. मी पण एक घरकामगारच आहे आणि ह्या क्षेत्रात येऊन मला 7 वर्षे कंप्लीट झालेली आहेत. आता मागण्याचं तर सगळ्यांनीच मांडल्यात समोर, पण मेन कारण हे आहे की आम्ही घरकामगार म्हणजे कामगारमध्ये म्हणजे आमची नोंदणी नाही आहे. तर मूलभूत हक्क आमचा तो आहे की आम्हाला कामगार म्हणून आमचा हक्क द्यावा. जर कामगार म्हणून आम्हाला हक्क भेटला तर आम्हाला पेन्शन योजना लागू होतील किंवा आमचं मासिक जे उत्पन्न आहे तर कुठं कमी कुठं जास्त हे असं असतं. मग त्यानुसार आम्हाला एक हक्काचं उत्पन्न म्हणजे दर तासी किंवा कसं ते ठरवण्यात येईल. आणि बाकी शिक्षण वगैरे हे तर मग ते एक कामगार म्हणून जर आम्हाला अधिकार मिळाला तर ते त्या आमच्या बाकीच्या योजना आम्हाला लागू पडतील. पण आम्ही कामगार नाही आहेत, अजून हे जाहीर झाले नाही. आम्ही घरकामगार करतो, कष्ट खूप करतो, पण बाकीचे कामगार जसे लेबर कामगार आहेत, सफाई कामगार आहेत किंवा नर्सेस वगैरे आहेत, ह्यांना जसा कामगाराचा मेन हक्क अधिकार आहे आणि ते जसे कामगार म्हणून घोषित आहेत तसंही एक आम्हाला कामगार म्हणून आमची नियुक्ती करावी. आणि आम्ही कामगार आहोत, आम्ही जास्त कष्ट करतो. बाकीच्या ह्यांना 4 सुट्ट्या असतात, आम्हाला 4 सुट्ट्या नसतात. बाकीच्या लोकांना 20 ते 25 हजार रुपये पेमेंट असतं, आम्हाला 5, 6 ते 7 हजारापर्यंत पेमेंट घ्यावं लागतं महिन्याचं. आणि महिनाभर कष्ट करायला येते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 3ही ऋतूमध्ये आम्हाला काम हे जोखावंच लागतं. किंवा आमचं कसं आहे, बाकीचे लोक उन्हात करतात किंवा पावसात करतात, त्यांना कमीत कमी महिन्याच्या 4 सुट्ट्या कंपल्सरी आहेत, पण आम्हाला त्या पण सुट्ट्या नाहीत. 2 सुट्ट्या आमच्या हक्काच्या आहेत, त्या पण आम्हाला दिल्या जात नाहीत. काही ठिकाणी होते तुम्हाला आजारी पडले तरी सुट्टी द्यायची. आम्ही आजारी जर पडलं, महिन्याच्या 2 सुट्ट्या संपल्या आणि 3री सुट्टी जर केली की आमच्या पगारातून पैसे कट करतात. मग आम्ही जर कामगार असून तर आम्हाला कमीत कमी हक्काच्या सुट्ट्या भेटेल. शेवटी आम्ही पण माणसं आहोत, आम्हाला पण शरीराला आरामाची गरज आहे. मग एवढे बोलते आणि माझे 2 शब्द संपवते.